गेल्या 2017 पासून भारतीय जनता पार्टीचं सरकार या पुणे महानगरपालिकेमध्ये होतं. अतिशय सुमार खराब कामगिरी करणारं सरकार म्हणता येईल किंवा सत्ताधारी हे होते. पुणे शहराची वाट कोणी लावली असेल तर भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवकांनी लावली आणि या सत्ताधाऱ्यांनी, मुजोर झालेल्या सत्ताधाऱ्यांनी लावली. आज आपण पाहताय प्रभाग क्रमांक 27 नवी पेठ पर्वती या भागामध्ये लोकांचा प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये आता आम्हाला पाठिंबा आहे. लोक म्हणतात की तुम्ही आमच्यापर्यंत येऊ नका, तरी सुद्धा आम्ही हाऊस टाऊस करतोय. आणि गेल्या मी माजी नगरसेवक होतो, अशोक हार्नावळ नगरसेवक होते माझे. त्याच्यामध्ये आमच्या भगिनी आहेत, बारावकर ताई आहेत, लांडगे ताई आहेत, यांचं सुद्धा अतिशय चांगलं काम आहे. आणि कामाच्या जोरावर आम्ही यावेळी विजय चौकार ठोकू. पुणे महानगरपालिकेची पहिला निकाल हा प्रभाग क्रमांक 27चा लागेल आणि त्याच्यामध्ये 4ही नगरसेवक झालेले असेल. दादांचं फार मोठं काम आपल्याला बघायला मिळतं. सकाळी 6 वाजता सुरू होणारा कामाचा माणूस म्हणून त्यांची ओळख आहे. या सगळ्यांचा किती फायदा होतो तुम्हाला? खरं सांगायचं झालं तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की लाडकी बहीण योजना देताना या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार होते आणि अजितदादा पवारांनी ह्या सर्व लाडकी बहीण योजनेसाठी निधी दिला आणि देत आहेत. त्यामुळे आमच्या महाराष्ट्रातल्या, पुणे शहरातल्या, जिल्ह्यातल्या सर्वच भगिनी अतिशय आनंदी आहेत. त्या माध्यमामध्ये महाराष्ट्राचा विकास पुरुष कोण असेल तर अजितदादा पवार हे आपल्या सर्वांना सुरते आहे. महाराष्ट्राच्या विकासामध्ये ज्यांचं योगदान आहे ते पवार कुटुंबीय आहे, शरदजी पवार चंद्रसाहेब आहेत. आणि ह्या लोकांच्या कामामुळं, आमच्या केलेल्या सातत्यामुळं, कामाचं सातत्यामुळे लोक आम्हाला अतिशय उत्स्फूर्त असा प्रतिसाद देतात. आणि तुम्हाला सांगितलं आधी सुद्धा की पुणे महानगरपालिकेचा जेव्हा 16 तारखेला निकाल लागेल त्या निकालामध्ये प्रभाग क्रमांक 27 मध्ये हे 4ही उमेदवार सभागृहामध्ये जातील असा विश्वास आहे. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आलेले आहेत आणि मतदार परंतु प्रदेश अध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी ते पत्र काढून त्यांना तिघांनाही सांगितलेलं आहे की तुम्ही प्रचार करू नका, परंतु ते करतायत. परंतु जनता सुज्ञ असते, त्यांना माहिती असतं की मतदान कोणाला द्यायला पाहिजे, कोण निवडून येणार. त्याच्यामुळं शशिकांत शिंदेची काल रॅली झाली, प्रदेश अध्यक्षांची अतिशय सुंदर अशी रॅली झाली, खूप लोकांचा प्रतिसाद होता. आणि याच्यामध्ये अजितदादांवर विश्वास ठेवून, आमच्या कामावर विश्वास ठेवून लोक आम्हाला विजय करणार आहेत.